मी दत्तात्रय पेंटप्पा बडगंची, राष्ट्रवादी शहर संघटक. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मी वार्ड क्रमांक 10 आणि 11 मध्ये इच्छुक आहे. त्या इच्छुकसाठी मी फॉर्म भरण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये आलेला आहे, पक्षाच्या ऑफिसमध्ये आलेला आहे. काय तुमचं विजन काय आणि अजेंडा काय? अजंता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये युवकाला जास्तीत जास्त जोडणे. गेल्या 3 वर्षापासून मी राष्ट्रवादी शहर संघटक म्हणून काम करत आहे. युवकांना एकमेकाला जोडून संघटक कसा असायला पाहिजे हा काम करून आजीदादाचा माझ्या वार्डामध्ये 10 आणि 11 मध्ये येणाऱ्या 3 वर्षामध्ये अजितदादाचा काम एक लोकांपर्यंत पाठवलेलं आहे. लाडकी बहीण योजना फक्त केवळ आजीदादाच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. आमचे तटकरे मॅडम, आदरणीय तटकरे मॅडमच्या नेतृत्वामध्ये आज पैसे येत आहेत. एक वार्डामध्ये अजितदादाच्या वार्डामध्ये पोहोचत आहे. येणाऱ्या जे कुठली योजना असेल शासनाचे, आता येणाऱ्या लास्ट टाइमच्या ह्याच्यामध्ये मी बांधकाम कामगार अजितदादाच्या नेतृत्वात व संतोष भाऊच्या पवारच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात, चिबरबाईच्या नेतृत्वात मी आज ते लाडकी बहीण योजना असो, कामगार कल्याण, ते कामगारचे भांडे वाटप असो, हे मी 3 वर्षामध्ये काम केलेलं आहे. सगळ्या गोष्टीत आता कुठल्या गोरगरिबाची मदत असो मी जातो, सीलमध्ये असो, यशोधरामध्ये असो, सोलापूर रुग्णालयात असो. मी एक राष्ट्रवादी संघटक म्हणून माझी जबाबदारी, आमचे मार्गदर्शक संतोष भाऊ पवार यांनी आम्हाला सांगितलेत, लोकांचे कामं करा म्हणजेच तुम्ही निवडून येता. त्याच्यासाठी मी फॉर्म भरलेला आहे. मी लोकांचे भरपूर कामे केलेलं आहे. परवा दिवशी घरकुलमध्ये पूर आला होता, त्याच्यामध्ये मी रात्रभर जागे असून लोकांची मदत केलेली आहे. माझ्या हाताने काय होईल, लोकांची चहा हो, नाश्ता असो, रात्रभर जागे असून माझ्या सगळ्याला घरामध्ये माझ्या वार्डातल्या लोकांशी माझ्या घरामध्ये त्यांना रात्रभर झोपू घातलेलं आहे. लहान पोरं असो, म्हातारे असो, यांना सगळ्याला मी काम केलेलं आहे. एक राष्ट्रवादी म्हणून, फक्त केवळ राष्ट्रवादी, आमचे मार्गदर्शक संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वामध्ये मी आज 3 वर्ष हे काम करत आहे. Like, subscribe, click on the bell.